सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या निमित्तानं या विचारमंचावर उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय विशालदादा, ज्याने आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं, ते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे जत पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब तात्या कोडक, या गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय अंकलगीताई, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे या आमच्या काँग्रेस पक्षाच्या बनाळी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सन्माननीय रवींद्र सावंत, त्याचबरोबर येळवी पंचायत समिती गणाचे उमेदवार मधुकर नरळे, आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे पंचू काका, त्याचबरोबर येळवी सर्वस्व सोसायटीचे चेअरमन जगताप सर आणि शिवा होते सुनील, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठा समोर असणारे आमचे वडीलधारी मंडळी, युवक मित्र मंडळी, येत्या 7 तारखेला आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जाऊ. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीला सामोरं जात असताना या गणातील सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्याच्यावर तोडगा काढणं आणि त्या सोडवणं, आज हे आमचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी सक्षम आहेत. आपण सगळ्यांनी बघितलं की गेल्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक झाली, त्यावेळेस या जातीवादी पक्षाच्या माध्यमातून आपल्याला या जत तालुक्यातल्या लोकांना वेगवेगळी आश्वासनं दिली गेली आणि आज त्या आश्वासनाला बळी पडून आज जे काही जातीवादी पक्षाचा आपण उमेदवार निवडून दिला, पण आज गेली 1.25 वर्षात या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला काय मिळालं असा प्रश्न या निमित्तानं या येळवी गणाच्या सर्वसामान्य लोकांना पडलेला. आज एकीकडे आश्वासनांची खैरात आपल्याला बघायला मिळते. आज ज्या जातीवादी पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदा हिंदू मुस्लिम राजकारण केलं, त्याच्याबरोबर मराठा ओबीसी आणि आता ओबीसी वर्सेस एससी अशा प्रकारचं जातीवाद पेरण्याचं काम हे आज जातीवादी पक्ष बीजेपीच्या माध्यमातून होतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती. येणाऱ्या काळात आपण जिल्हा परिषद पंचायत समिती ही सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणीसाठी असते. या इथं येळवी गावात जी काही आज सभा चालू आहे, त्या येळवी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समिती आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद, आता या गावातल्या लोकांना, गावगाड्यातल्या लोकांना जे काही गटार, त्याच्यानंतर पिण्याचं पाणी, आज आरोग्य व्यवस्था, शाळा, या सर्व गोष्टी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला सोडवायला मिळतं. पण आज मी जवळजवळ दादा या जत तालुक्यात जवळजवळ माझा हा 5वा जिल्हा परिषद गट आहे की प्रत्येक गाव वाईज मी दौरा करतोय आणि त्या प्रत्येक गावाला गेल्यानंतर मी पहिल्यांदा माझा प्रश्न असतोय की तुम्हाला गावात निधी किती मिळाला. आता या पंचकृषीतून आलेले, येळवी गणातून आलेले बरीचशी गाव आहेत, त्या गावातल्या कुणाला एकाला तरी निधी मिळाला का? मिळाला का? मी जिथं जिथं फिरलो तिथं उमदी जिल्हा परिषद गटात फक्त बोरगी मध्ये या ठिकाणी 10 लाखाचा निधी मिळाला असं सांगितलं आणि तिथं त्यांनी भाषणात काय सांगितलं, प्रत्यक्षात 10 लाखाचा निधी आला आणि भाषणात मात्र सांगितलं की 60 लाखाचा निधी आला. योगायोगानं त्यांची सभा झाली आणि 2 तासानं माझी सभा झाली आणि योगायोगानं त्याच गावचा सरपंच आमच्या व्यासपीठावर होता. म्हणलं सरपंच किती निधी आला, तर सरपंचाने सांगितलं की दादा फक्त 10 लाख जनसुविधा मधून आलेला आहे, बाकी दुसरा निधी आलेला नाही. आणि मग या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला वेगवेगळी आश्वासनं दिली गेली जातात. आज या ठिकाणी जी विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस आमचं फुलावाडी गाव आहे,
माडिया मतदारसंघात तिथले तुमचे पै पाहुणे तिथल्या लोकांचे ते 100% धनगर समाजाचं गाव आहे आणि त्या गावाला मतं घेण्यासाठी या फोंड्या माळावर मोठी आपण पंचताराकीत सूतगिरणी करू असं आश्वासन दिलं होतं. आज तिथं आज जवळजवळ 1.25 वर्ष 2 वर्ष होत आली, तिथं अजून सुद्धा काय नाही. तसंच पूर्व भागात गेल्यानंतर जवळजवळ 2 वर्षाचा कालावधी लोटून गेला की 2000 एकरात MIDC करतो म्हणून सांगितलं होतं. आता MIDC होणार म्हटल्यानंतर एवढी मोठी MIDC होणार म्हटल्यानंतर त्याला 50,000 युवकांना या ठिकाणी नोकऱ्या मिळणार, त्यांचा जीवन चरित्र चालणार म्हणून सांगितलं. पण आज 2 वर्ष होत आली तर त्या MIDCचं कुठलंही एकही कागद आज अखेर हल्लेला नाही. आज या निमित्तानं सांगायला लागतं एखादी MIDC होणार म्हटल्यानंतर त्याचा आराखडा तयार झाला पाहिजे. त्या आराखड्यात येणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या अधिग्रहण करण्यासाठी त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे आणि मग मोबदला मिळाल्यानंतर मग त्याच्यातली पुढची खऱ्या अर्थानं MIDCची जे काय लेआउट आहे तो लेआउट या ठिकाणी सुरू होणार. पण आज अखेर कोणती या ठिकाणी काही एकही कागद हालताना आपल्याला दिसला नाही. फक्त घोषणांचा पाऊस. आमचे जत नगर परिषदेचे नाना शिंदे यांनी सांगितलं की जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं की जत शहराचा कायापालट झाला पाहिजे, जत शहर हे पर्यटन स्थळ होईल म्हणून सांगितलं होतं. आणि दादा तिथं काय सांगितलं की जत शहराच्या प्राणी शेजारी प्राणी संग्रहालय करू म्हणून. आता ते प्राणी संग्रहालय किती कोटीचं? 240 कोटीचं. म्हणजे दादा या गावात आल्यानंतर खैराव, त्याच्यानंतर टोलेवाडी, कुणीकोनूर, सनवडी या गावातल्या लोकांना त्या गावातल्या गरजेनुसार त्यांच्या मागणीनुसार आता इथं आल्यानंतर जसं रस्त्यांची मागणी आपल्याला समोर मागणी केली तशा पद्धतीची या लोकांच्या गरजा सोडवणं अपेक्षित आहे. पण मोठी मोठी आम्हाला आणखीन एक दादा की ह्याच्या आधी येळवी गावाला 1 लाख, 20 लाख, 50 लाख कोटी, 1.5 कोटी या गावाचा कायापालट होत होता. पण आता हे आमदार झाल्यापासून कोटीचा विषय म्हणजे लाखाचा विषय संपला. आता सहज या गावाला 10 कोटी दिले, 20 कोटी दिले, अशा पद्धतीचा घोषणांचा पाऊस आज या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतोय. म्हणून जी काही येणारी 7 तारीख आहे त्या 7 तारखेला सर्वसामान्य गावातल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणूक आहे. आणि मागाशी नानांनी म्हटल्यासारखं ही निवडणूक झाल्यानंतर 3.5 वर्षांनंतर आज बाकीच्या सगळ्या ह्या निवडणुका लागणार आहेत. मध्ये आधी ग्रामपंचायत होणार आहेत, नाही असं नाही, पण त्या पक्षाच्या चिन्हावर होणार नाही आहे. आज म्हणून मी तुम्हाला सांगतोय की मोठ्या मोठ्या संपणाला बळी न पडता येणाऱ्या 7 तारखेला जिथं हाताचं चिन्ह दिसेल तिथं हाताच्या चिन्हापुढचं बटन दाबून बनाळी गटात जिल्हा परिषद गटातून आमचे रवी सावंत, त्याचबरोबर येळवी पंचायत समिती गणातून मधुकर नरळे यांना मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून द्याल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. जेणेकरून या दोघांच्या माध्यमातून या आपल्या सर्वसामान्य लोकांची अडीअडचणी सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष हा सक्षम राहील ही या निमित्तानं मी ग्वाही देतो. आणि